नवीन गौराई आणल्या असतील आणि जर आपण एकटं असेल तर या पद्धतीने स्वागत करायचे आहे गौराईंचे. गौराईंचे बॉक्स आणल्यानंतर मी त्यांना दरवाजामध्येच ठेवून दिले आणि वाहून त्यांच्यावरून चपातीचा तुकडा ओवाळून टाकलेला आहे. त्यानंतर पाणी पण त्यांच्यावरून ओवाळून दोन्ही साईडला टाकून द्यायचे आहे. त्यानंतर दोन्ही बॉक्स आतमध्ये घेतलेले आहेत मी. दोन्ही बॉक्स आतमध्ये घेतल्यानंतर आता गौराईचं पूजन करण्याची वेळ आहे, तर त्यांना घरात घ्यायचं आहे. आता हे तर बॉक्स आहेत, पण पहिल्यांदाच आणलेत म्हणून आतमध्ये घेण्यासाठी ओवाळून घेतलेले आहेत. आता गौराईंचा मुकुट घेऊन आपल्याला त्यांचं पुन्हा एकदा आतमध्ये घरामध्ये आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. तर गौराईचं मुकुट पहा किती सुंदर आहे. आमच्याकडे 2 गौराई असतात. दोन्ही गौराईंचे मुकुट तुम्हाला मी दाखवत आहे. दोन्ही पण अनबॉक्सिंग करून दाखवलेलं आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये. तुम्हाला आवडलं असेल तर सांगा मला नक्की कमेंट करून. हे दोन्ही गौराईंचे मुकुट आहेत. आता याच्यावरती मी दोन्ही ब्लाऊज पीस ठेवत आहे. दोन्ही गौराईंच्या डोक्यावरती त्यांची ओटी ठेवलेली आहे. समोर मी परातीमध्ये घेतात किंवा सूप असेल सुपातही घेतात किंवा ताटामध्येही चालते. तर हे गौराईचे हात 2 गौराई आहेत. एक लाल आहे आणि एक ऑरेंज कलरमध्ये आहे. मला हे दोन्ही खूप आवडले. मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यांच्या पाय वगैरे सगळं व्यवस्थित मिळालेलं आहे आपल्याला. तर हे पाहू शकता तुम्ही. हे एका गौराईचं झालेलं आहे. आता दुसऱ्या गौराईचे मी तुम्हाला दाखवत आहे. आणि मी हे गौराई बसवण्यासाठी 2 डब्बे धान्याने भरून पण घेतलेले आहेत. तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये. आता आपण या दोन्ही गौराईंचे मुकुट घेऊन इकडे तुळशीपाशी आलेलो आहे. हे घराच्या समोरून घ्यायचे असतात आतमध्ये आपल्याला गौराई. तर हे मी बाहेर ठेवलेले आहेत आमच्या दोन्ही तुळशी आणि तिथून आता आपण आतमध्ये गौराईंचं स्वागत करणार आहोत. तर आज गौराई बसवणार आधी तुळशींना लावून घ्यायचा आहे. आपल्याकडे ठेवून हळदी कुंकू लावायचं आहे. नंतर घंटी वगैरे पहिल्यांदा आपल्याला एकटीच आहे त्यामुळं एक गोष्ट करावी लागत आहे मला इथे. पहिल्यांदा यांचं स्वागत करून घ्यायचं. इथे हळदी कुंकू लावायचं. त्यानंतर तुमचं आमच्या घरी स्वागत आहे असं म्हणायचं. त्यानंतर आता मी इथे घंटी वगैरे वाजवून झाल्यावर हळदी कुंकू लावून झाल्यावर आरतीचं ताट ओवाळून घेत आहे. आणि आता पाय उठवायचे आहेत आपल्याला. ताट घ्यायचं पहिल्यांदा आणि पाय उठवत आतमध्ये जायचं. मग गौराई कशाच्या पावलांनी आली, धनधान्याच्या पावलांनी आली. गौराई कशाच्या पावलांनी आली तर सुखसमृद्धीच्या पावलांनी आली, संपत्तीच्या पावलांनी आली, ऐश्वर्याच्या सुखसमाधानाच्या पावलांनी आली. असं म्हणत आपल्याला गौराईंना आतमध्ये घेऊन यायचं. आता ताट मी घेऊन ठेवलेलं आहे आधी, घंटी वाजवून घेतलेली. आता आपल्याला गौराई घेऊन आतमध्ये जाताना उजवा पाय टाकून आतमध्ये घेऊन यायचं आणि गणपतीच्या समोर असं खाली ठेवून दिलेलं आहे मी. हे आमच्या शेजारच्या आजी पाया पडायला हळदी कुंकू लावण्यासाठी आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण हळदी कुंकवाला स्त्रियांना बोलवून 5 ओवाळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने गौराईंना आत घ्यायचे आहे.